मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये गेली आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत पंकज आणि नॉन स्ट्राईक हिंडला बॅट्समन उमेश, गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज शहजाद, गोलंदाज ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेस पहिलं षटक. आणि दोन्ही संघांना विनंती असेल जर आपण या मॅच साठी कमी वेळ घेतला तर आयोजकांना सहकार्य केलं तर खूप बरं होईल, कारण आज आपण खूप लेट वारंवार उल्लेख करतो. पहिला बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट सैजादचा ऑन साइडला आपण पाहतो ऑन ड्रॉयचा फटका सरळ चाललाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल मिळणार आणि सिंगलने आपण पाहतो अकाउंट ओपन झालंय. श्री गणेशा होत असताना अकाउंट खुलं झालंय बाल दिगंबर डोने संघाचं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव. उमेश आणि पंकजची जोडी आपण पाहतो. आता स्ट्रायकिंगला उमेश आलाय, कारण पहिल्या बॉलवरती आपण पाहतो एक सिंगल आल्या कारणास्तव आता तो स्ट्रायकर रेडला लेफ्ट बॅट्समन आहे आणि आता थोडस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी डोकेडोकी होईल आणि 11 साळक संघाला, कारण लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असताना सातत्यानं फील्ड चेंज करावी लागते. ऑन साइडला टर्न केला स्क्वेअर लेगला चांगला फटका चाललाय. चेंडू टू बाउन्स ओव्हर दी रोप आलाय उमेशच्या बॅट मधून. या इनिंग मधला त्याचा पहिला चौकार. चला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण फटाके जरूर फोडा, मात्र मैदानाच्या बाहेर असा आयोजकांकडून निर्णय आलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 5 वरती. शहजाद आपण पाहतोय गोलंदाज, खरं तर चांगली गोलंदाजी त्याला करावी लागेल. स्विच हिटचा फटका फर्स्टला गेलाय मात्र एक सिंगल इथून जरूर मिळणार आणि सिंगलने आपण पाहतोय धावफलक पुढे सरकतंय की काय, मात्र एक धाव इथून आपण पाहतो सहजरित्या कंप्लीट झाली, कारण पंचांचा कुठला सिग्नल नाहीये. धावफलक पोहोचल 6 वरती. उमेशचा जर विचार केला तर अशा प्रकारचे फटके तो कधीही खेळत नाहीये, कारण त्याची स्ट्रेंथ आपण पाहतो शॉर्ट बॉल, शॉर्ट पिच आणि जो त्याच्या स्लॉट मध्ये असतो तो सरळ नक्कीच आपण पाहतो बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉलला पाठवतो. मात्र स्विच हिट आज पहिल्यांदा त्याच्या बॅट मधून नक्कीच या स्पर्धेमध्ये मी पाहतोय. याआधी वारंवार आपण पाहिलं चांगले फलंदाजी तडे केले. स्ट्रायकरला पंकज असणार 3 नंतर बनला धावफलकावरती 6. पुढचा बॉल सैदाचा, स्ट्रायकरला पंकज आहे. पुढे एकदा बॉल बॅकड्राईव्ह सरळ चाललाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय आणि पुढे एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. या बॉलवरती एक सिंगल आहे. थोडासा थ्रो आपण पाहतोय खूप फास्ट केला होता आणि बॅकअप होतो बॉलरला. अडवता दुसरी धाव झाली असती. सिंगल डबलला आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक फोडताना दिसते ही जोडी उमेश आणि पंकजची सातत्यानं धावा त्या बनवतात. धावफलकर आता बनल्या 4 नंतर 7. शेजारचा पुढचा बॉल उमेश साठी. पायावरती आदळलाय चेंडू आणि LBW प्लम पकडलं गेलंय. पंचांचं बोट आकाशाकडे 6 वरती लागलाय. पहिला हादरा बाल दिगंबर डोने या संघाला. ठोकडीचे मध्ये विनोद मोरे आता एंटर झाले नेट नंबर 3 वरती. शहजादचा पुढचा बॉल, सध्याच्या घडीला त्याने विकेट संपादित केल्या. फक्त आपण पाहतो जंटल पुश केलाय, दिशा तपासली. लॉंगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, झाली मिसफील्ड आणि या बॉल वरती आल्या
2 धावा. शॉट चेक केला आपण पाहतो, फक्त इनफिल्डला भेदलं होतं, असं वाटलं होतं चौकार जाईल, मात्र अत्यंत वेगाडा लॉंगचा क्षेत्ररक्षक आला. या बॉलवरती आपण पाहतोय 2 धावा मिळाल्यात. पहिला षटकाचा आपण पाहतो 1 बॉल शिल्लक. या धावफलकार आपण पाहतो एकंदरीत 9 बनल्या गेल्यात. माफी असावी, आपण पाहतोय विकेट आली आहे, तो आम्ही ते नक्कीच पुस्तकावरती लिहिला नव्हता. आणि आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होत असताना धावफलकार धावा आहेत 9, 1 गडी बाद. बालदिगंबर डोणे संघ सध्याच्या घडीला आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर तेजस पालांडे या संघाचे संघनायक त्यांनी सांगितलं की आम्ही बॅटिंग करू. नक्कीच अत्यंत आपण पाहतो या ग्राउंडच्या बाजूला हा संघ आपण पाहतो सातत्याने प्रॅक्टिस करत असतो आणि या ग्राउंडची त्यांना देखील पूर्णपणे माहिती आहे आणि ऑस्ट्रेलियन स्टाईलने त्यांनी धाडसी निर्णय घेतला. मात्र आता सध्याच्या घडीला संघ नक्कीच अडचणीत सापडला, कारण बहुवा सारखा बॅट्समन बाद झालाय. उडवला सरळ लगपला डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक चुकी होणार नाही. आणखीन एक खतरा लागलाय, पंकजला परतावा लागेल, फटका फसलाय. डिझ डीजे अभि, थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन मैदानामध्ये अजय उर्फ छोटू, एक हार्ड हिटर फलंदाज या संघाचा तो मैदानामध्ये एंटर झालाय. आता विनोद आणि आपण पाहतो छोटू वरती खऱ्या अर्थानं इथून जबाबदारी आहे. नेट नंबर 4 वरती आता त्याला जबाबदारी घ्यावी लागेल अजयला. पुढचा बॉल उडवलाय सरळ, हा देखील फटका बसला. मात्र डिपेशला खवला, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. सेकंड अटेम्प्ट, काय लाजवाब प्रयत्न झाले, मात्र आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघाला. शेवटच्या श्रेणी आल्या धावा 4. त्या क्षेत्ररक्षकाला बघायचंय नक्कीच दुखापत झाली आहे का, कारण सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने सूर लगावला होता. आणि चापेवाडी टीम आपण थांबायचं आहे. यानंतर आपली सेकंड फेरी ती मॅच असेल. चांगले प्रयत्न झाले होते, झेल सुटला. मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे सूर लगावला, मात्र शेवटी बॉलने घातली बाउंड्री लाईनची गवसणी. आला धावा 4. यस, तो क्षेत्ररक्षक ठीक आहे. गोलंदाज ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय शाहिद, जे संघाचे संघनायक आहेत. आणि साळोग टीम म्हटलं की त्यांच्या माध्यमातून देखील अनेक अशा स्पर्धा साळोग या गावामध्ये भरवल्या जातात आणि शाहिद यांचा त्यामागे खूपच मोठा वाटा असतो. यस, या बॉल वरती चौकार येत असताना धावफलक 13 वरती पोहोचलंय. छोटूने देखील मिस टाइम फटका खेळला होता, त्याला जीवनदान मिळालंय. आता या जीवनदानाचा फायदा त्याला घ्यावा लागेल. या आधीच्या मॅच मध्ये सुनीलला देखील जीवनदान मिळालं होतं, त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. चला सुनील आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा किताब आपला राहिला. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुनील आपण यायचं. सध्याच्या घडीला मैदानामध्ये डॉट बॉल आलाय. संतोषजी निरगुडा साहेबांच्या शुभ हस्ते आपण सुनीलला नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा कीपर नक्कीच आपण पाहतो किताब देणार आहोत. मात्र झालंय काय मैदानामध्ये, हा देखील झेल सुटला गेलाय. मी आधीच म्हटलं हार्ड हिटर फलंदाज आहे अजय. एक टुर्नामेंट मला आठवते एसपीएल वांगणी संघाची, जिथे मात्र अजयला देखील जीवनदान मिळाल्यानंतर तिथून ज्यानं केली होती ती फलंदाजी आणि तो संघ त्या स्पर्धेमध्ये देखील एक विजेते पद त्याने पटकावलं होतं. चेंडू मैदानामध्ये आलाय. चला मॅच चालू असू दे, नंतर आपण बघूया. ओव्हर नंतर तो चेंडू बाहेर घेतला जाईल. 14 बनल्या गेल्यात. बॉल या षटकातील 4 फेकून झाले. शेवटचे 2 बॉल सातत्याने आपण पाहतोय. अंकुशजी निरगुडा सर यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतो. त्यांचेच आमचे जवळचे मित्र यश पवार हे देखील इथे उपस्थित राहतील. काहीच वेळामध्ये मात्र फटका कट केलाय. क्षेत्ररक्षकाने बॉल अडवलाय. एक सिंगल आली आहे. धावफलक फसेल 15 वरती. यश पवार यांचा देखील
नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण आवाज ऐकतोय. डोनेवाडी गावाचे नक्कीच असे अत्यंत टॅलेंटेड समालोचक ते आहेत आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र देखील आहेत. या बॉलवरती सिंगल आले, धावफलक 15. शेवटचा बॉल स्ट्रायकिंगला अजय, 2 जीवनदान त्याला मिळालं. नशिबाची साथ त्याला आहे, बॅटची कडा आहे आणि आता प्लेट ऑन क्लीन बोर्ड. बॅटची कडा घेऊन सरळ फलंदाज अजय बाद. लागलाय हादरा मोठा, गडी बाद झालाय. तिसरा आपण पाहतोय 16 वरती बाल दिगंबर डोने या संघाचा अजय. अभि संतोषजी निर्गुण सामन्याचे शुभ असते पण देऊया सुनीलला मॅन ऑफ द मॅचचा किताब. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपत असताना आपण पाहतोय धावफलकावर आहेत 7.50 सरसरीने बाल दिगंबर डोने या संघाची धाव संख्या. 3 गडी बाद पाहतो आपण 15. सध्याच्या घडीला आता बॅकफूट वरती संघ न्यू बॅट्समन मैदानामध्ये गेलाय. अनुज आपण पाहतो अजयचा भाऊ आहे. दोन्ही बंधू आपण पाहतो या टीम मध्ये खेळतात. आणि आता छोटू बाद झाल्यानंतर अनुज मैदानामध्ये गेला. स्ट्राईक एंडला विनोद मोरे असतील. 15 बनल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. एक किमान आता 30 धावा इथून जमवण्याचं कार्य करावं लागेल अनुज आणि विनोद यांना. गोल ट्रॅक वरती बॉलर समशेर पहिला बॉल ओव्हर द विकेटने हुक केला. ऑन साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ऑन साइडला आपण पाहतो या बॉल वरती आली पहिल्या एक सिंगल. धावफलक 16 वरती 40 ते 45 देखील धावा या मैदानामध्ये ठीक आहे. चल थोडस आपण फेरबदल करतो. यानंतर मॅच होणार आहे पिंपळले वाडे आणि गटाची वाडे या 2 संघांमध्ये. सरळ उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर बॉल रेड साला अगदी आपण पाहतोय बाणासारखा हा चौकार. कट केला क्षेत्ररक्षक आहेत आणि एक सिंगल धाव मिळेल. मात्र 55 सांगितलं एससीडीज ओ यू टी. फलंदाज बाद. धोक्याची ही धाव होती कारण आधीच विकेट चालले होते. विनोद मोरेंचं कॉलिंग मिसकम्युनिकेशन झालंय, मिसअंडरस्टँडिंग आणि फलंदाज बाद. सो मच रिझन आहे बॅट्समन मैदानामध्ये. आशिष आपण पाहतोय जवळ आता इनेट नंबर 6 वरती कारण 3 हादरे लागले होते आणि नुकताच 4था हादरा देखील लागला गेला आहे. रनआउटच्या स्वरूपात धोक्याची धाव होती. डोक्याची घंटा वाजली. आपण पाहतोय बॅट्समन विनोद मोरे यांच्यासाठी न्यू बॅट्समन मैदानामध्ये. आशिष आता ही धुरा इथून कोण सांभाळेल कारण इथून आता आपण पाहतो उतरती कळ्या खऱ्या अर्थानं लागली बाल दिगंबर डोने संघाला. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट केला. चाललाय डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय अगदी जमिनीला गुदगुल्या करत. आल्या धावा 4.
अभि आपण पाहतोय या बॉल वरती चौकार आलाय. धावा बनल्या धाव फलकावरती 24. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता अवे फ्रॉम द बॉडी आहे. पुणे एकदा कट करण्याचा प्रयत्न आहे आणि आलाय डॉट बॉल. या आधीचा बॉल देखील आपण पाहतोय लेंथ पाठी ठेवली होती त्याला मात्र मस्त कट केला होता बॅट्समन आशिषने मात्र चौकार वसूल केला. हा सेम बॉल आपल्याला पाहायला मिळाला मात्र यावरती कदाचित थोडस व्हेरिएशन असेल किंवा गती असेल त्यामुळे बॉल झालाय डॉट. 24 बनल्यात. पुढचा बॉल पुढे एकदा तोच फटका तेच प्रात्यक्षिक डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि त्यानं केली मिसफील्ड. सरळ चेंडू चाललाय बाउंड्री लाईन पार आलाय धावा 4 चौकार. पाहतोय सर्वच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि एक काका आहेत ते नक्कीच या गाण्यावरती ताल धरलाय. अजय लांजेकर यांचे वडील आपण पाहतो तिथे आहेत आणि याच दरम्यान आपण पाहतोय डोणे गावचे सर्व आपण पाहतोय मान्यवर मोरेवाडीचे सर्व मान्यवर आपण पाहतोय विराजजी मोरे परेशजी मोरे परेशजी सुर्वे सुजितजी मोरे रुपेशजी मोरे बाला काटे आणि अभिजितजी दादा सर्वांना विनंती असेल मान्यवरांना आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होतं. बनल्या गेल्या 27 3 षटकानंतर धावफलकार आपण पाहतोय आणि 4 गडी बाद आहे. शेवटचा षटक स्लॉग ओव्हर्स हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती बोलवलंय. अविनाश या गोलंदाजाला साळूक संघडून त्याला प्राचारण केलंय. चल स्पीडअप करा पंच नाही तर आज देखील घरी जायला 6 वाजतील. 28 बनल्या तिथून आता किती धावामध्ये स्ट्राईक खेळला अनुज. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता जमलं नाहीये. बॅट अँड पॅड मधून सरळ वेगानं बॉल निघून गेला आलाय डॉट बॉल. लो स्कोरचा सामना पाहायला मिळेल. इथून आता करायचं काय अनुजला. 28 बनल्या 40 बनवायचे असतील तर 12 धावा घ्याव्या लागतील. 40 देखील आपण पाहतो एक सन्मानजनक स्कोर या स्पर्धेमध्ये आहे कारण 37-38 धावा देखील या मैदानामध्ये झाल्या नाहीयेत. 12 मध्ये 16 देखील झाल्या नाहीयेत. या पुढील होणारा सामना आपण पाहतो एका बाजूला संघ आहे पिंपळवळी त्यांच्या विरोधात गेटाशिवाडी या दोन संघांमध्ये असेल. पुढचा बॉल अविनाशचा शॉर्ट पिच हुक करण्याचा प्रयत्न बॅट शिवातली कडा यष्टीरक्षक पोहोचला चेंडू पर्यंत. हा देखील मिस हिट होता मिस टाइम म्हटलं तरी हरकत नाहीये. एक सिंगल आली दाफलकार आता बनला 29 स्ट्राईक खेळला आपण पाहतो. बॅट्समन अशी झालं बॅट मधून 3 मध्ये तो खेळतो 8 या धावसंख्येवरती. येस एक सिंगल होतं सरळ स्ट्राईकिंगला आशिष आला. स्ट्राईकिंगला आशिष आला त्याला स्ट्राईक नक्कीच हवी आहे कारण त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. 8 धावा त्याला 3 चेंडू मध्ये बनवल्यात. पुढचा बॉल अविनाशच्या ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आता आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्लोवर बॉल आहे डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा मी पुकार देतोय पिंपळची वाडी आणि गेटा शिवाडी या दोन संघांना आपण यायचंय नाणेफेकीसाठी. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. 29 बनला गेला शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैदानामध्ये किती धावा बनल्या जातील आज देखील आपण पाहतोय मैदान भरलंय कारण गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. पुढचा बॉल आणखीन एक आलाय डॉट स्ट्राईक हवी आता अनुजला आणि इथून विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आशिष या बॅट्समनला. फलंदाज बाद.
न्यू बॅट्समन मैदानामध्ये तेजस पालांडे कॅप्टन ऑफ टीम आता मैदानामध्ये आला. स्ट्राईक खेळला अनुजा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा येतील? 29 तर बनल्यात. बॅटशी गडा कीपर बीट झालाय. चाललाय शॉट लॉंग ऑनला. हा चेंडू एक सिंगल आले. 30 बनल्यात. आता या बॉल वरती शेवटच्या किती धावा येतील? लो स्कोरची मॅच मी आधी म्हटलं होतं पाहायला मिळेल की काय, मात्र सातत्याने या मैदानामध्ये लो स्कोरच्या मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेल्यात. कारण सातत्याने म्हटलं जातं ना, क्रिकेट हा खेळ सरड्यासारखा रंग बदलतो. कधी काय होईल काही होऊ शकत नाहीये. इथे सर्व प्रेडिक्शन फेल आहेत. शेवटचा बॉल स्ट्राईक खेळला. तेजस उडवलाय सरळ. आता क्लिअर करायला असं वाटतंय. लॉंगरला हो केलंय आणि आलाय तेजसच्या बॅट मधून. षटकारचं तेजस आधी आलं असतं तर कदाचित धावामध्ये समीकरण 37 आहे नक्की, मात्र थोडस कमी जास्त पाहायला मिळालं असतं. शेवटच्या बॉलवरती स्वतःवरती कॉन्फिडन्स, सरळ फटका खेचला लॉंग ऑनला आणि आलाय धावा 6. 36 बनल्या. 37चं टार्गेट. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जोडले जाऊ. तिथे असतील आमचे साथी समालोचक अंकुजी निरगुडा सर. हॅलो, थँक्यू सो मच. थँक्यू बा. आपण जवळ टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचं कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि टॉस आपण या ठिकाणी खेळतो. गेटाची वाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी पोहोचला. लगेच आपण पाहतोय पिंपलोली आणि गेटाची वाडी असा सामना असेल. टॉस बॉक्स मध्ये आपण विनंती करूया तिथे मान्यवर सोयब शेख या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांना आपण विनंती करूया की आपण आपला पवित्र शुभ असतं आपण मागचा टॉस आपण या ठिकाणी करायचा. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या वतीने आपण टॉस करतोय. सोयब शेख यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लीड करतात. काटाच कॉल टॉस जिंकलाय. गेटाची वाडी संघाने निर्णय काय पिंपळने टॉस जिंकला का? निर्णय काय असेल दादा? तो बोलत नाही का? 2 शब्द बोलायचे बघा आयोजनाविषयी. बॅटिंग करायची आहे सर्वप्रथम, ते बोलत नाहीये. त्यामुळे आपण गेटाची वाडी टीमच्या कॅप्टनशी थोडी चर्चा करू. टॉस गमावलेला आहे, तुम्हाला इथून फिल्डिंग करायची आहे. खरं तर कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करून समोर आपण पाहिलं विनोद सारखा एक स्फोटक खेळाडू आहे. टेनिस बॉल विश्वातील एक मोठं नाव आहे आणि त्यांच्या समोर तुम्हाला खेळायचं आहे, गोलंदाजी करायची आहे. किती धावेपर्यंत रोखलं जाईल? 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 50च्या आतमध्ये. खरं तर आज कुठले गोलंदाज आहे ते विनायकला रोखतील किंवा त्याची विकेट लवकर घेतील? प्रितेश आहे, मी आहे, सुधीर आहे, संजय पण आहे. सर थँक्यू. आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि एंट्री दिल्याबद्दल दादांचे मी आभार मानतो. येस, थँक्यू सो मच. दोघी संघाला देवा शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आपण जाऊया. तिथे आवाज ऐकायला मिळतोय आपल्याला. आपण पाहतोय की प्रभू काबली सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकतोय. पहिलं सत्र समाप्त झालंय. टीमची टोटल धावसंख्या धावफटला 36 बनल्यात आणि 37चा पाठलाग मॅच मध्ये करायचा आहे. आपण पाहतोय छत्तीस बनल्यात आणि 37चा पाठलाग या मॅच मध्ये करायचा. सलामीवर जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शाहिद आणि त्याच्या सोबतीनं रमेश हे सलामीची जोडी मैदानच्या आतमध्ये. डेफिनेटली आखिरी गेंद के ऊपर जो छक्का लगाया था बल्लेबाज ने, उसके चलते एक अच्छा टोटल बना पाई है. यहाँ से टीम जरूर नजर आएगी लेकिन इस लक्ष्य का पीछा क्या कर पाएगी. 24 बॉल आणि 37 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शाहिद आणि रमेश हे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज पॉवर प्ले मध्ये विनोद.
विनोद मोरेला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. पॉवर प्लेचा या पहिल्या षटकामध्ये 3-2-1 लेग स्प्लिट. दुसऱ्या डाबाला होते सुरुवात. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्या प्रेक्षक वर्गांचा आणि थँक्यू डीजे. आपण सगळ्यांचं करूया वेलकम स्वागत. आणि पहिल्या बॉल वरती इथून बनली जाईल सिंगल आणि सिंगलच्या मात्र श्री गणेश केला जातोय. इथून बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम हनिया 11 सालोक संघाला आपण पाहतोय 37 बनवायच्यात. येणाऱ्या आता बॉल शिल्लक असतील 23. फुलटॉस बॉल होता. लाईन चेक करावी लागेल. लेक्शनचं थोडस बाहेर पीस होतोय पण इट इज बाईट बॉल इशारा त्या ठिकाणी करतायत. आणि इथून मात्र अबांतची ही धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 वरती. चांगली सुरुवात आपण पाहतोय या ठिकाणी की दोन्ही संघांच्या माध्यमातून इथून धाबा थोडस कमी बनलात परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. विनोद मोरेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. हो बॅटचा स्लॉट मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आदम साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि त्यांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती वेलकम स्वागत आहे. परंतु इथून बॉल चाललाय थेट लॉंग स्टॉप नॉन स्टॉप सीमारेखा पार. धावा मिळतील 4 चौकार. बॅट कट बाईक हेच डेफिनेटली बाईकच्या 4 धाबा आल्यात आणि टीमची टोटल धाबा संख्या आता जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. अर्थातच 10 वरती संघ जाऊन पोहोचला. विनोद मोरेवरती थोडस आक्रमण केलं जातं. मी तर पण एक चौकार हा बाईकचा चौकार आपण पाहिला परंतु धाबा कशा येवो धाबा येणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी क्रॉस बॅटनं सफल झाले. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेखा पार. धाबा मिळतील 4. येतोय हा नसीबाचा चौकार. ठोक डिझायर. समाज 14 धाबा धावपटल्यावरती आपण पाहतो 37चा पाठलाग हा मार्च मध्ये सध्या चालू आहे. परंतु इथून विनोद मोरेवरती हल्ले चढवले जात आहेत. सध्या गोलंदाजी त्या लेंथ वरती पाहायला मिळत नाहीये. लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं जातं. थोडीशी गरमागरमी त्या ठिकाणी पाहायला मिळते. पण चला सामना चालू करायचा. बॉल दुसरा आहे का बॉल दुसरा दिला असं वाटतंय. प्रेक्षक वर्ग असं करू नका. जो मॅच बॉल असेल तोच तुम्ही द्या प्लीज. 14 रन मारे 4 बॉल में. 14 धाबा धावपटल्यावरती 37चा पाठलाग या मॅच मध्ये चालू आहे. परंतु विनोद मोरेला अजून लेंथ सापडलेली नाहीये. मी तर म्हणेन लोअर फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतात आणि फुलटॉसला अगदी सीमारेषेच्या बाहेर. याही वेळेस चांगला फटका 20 झोन मध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑनचा खिलाडी थोडस फंबल आणि त्यानंतर लगेचच दुसरीचा कॉल इथून केला जातोय. आणि याही बॉल वरती आणि या 11 सालोक टीमला आपण पाहतोय 2 धाबा पुन्हा एकदा मिळतील आणि या 2 धाब्यानं टीमची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचेल ती 16 वरती. बॉलर तयार. विनोद मोरेला आपण पाहतोय पुन्हा एकदा लेग स्टंप ला हिट करायचं होतं परंतु सरळ बीट करत चाललाय. इट इज बाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पंच करतायत. अजून एक अबांतर चेंडू या ठिकाणी फेकला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर दुसरा अबांतर बॉल या ठिकाणी फेकलाय. बाईट चेंडू आपण पाहतो विनोद मोरेना. त्यामुळे इथून या षटकामध्ये आतापर्यंत 17 धाबा बनलात 5 चेंडू मध्ये. ही लेंथ थोडीशी मी तर म्हणेन चांगली होती परंतु याही वेळेस पडल्यानंतर
अतिरिक्त वलन घेतलं चेंडूनं आणि पुन्हा एकदा या बॉल पंचांनी पॉइंट घोषित केलाय, त्यामुळे पुन्हा एकदा अबांतरची धाव या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. या वेळेस देखील फटका लाजबाब मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक, बॉल चालला सीमारेखा पार, 4 रन चौका. थँक्यू सो मच. गेटाची वाडी आणि पिंपळी संघाने रेडी राहा आणि आपण स्टेजच्या अगदी डाव्या साईडला येऊन थांबा. बघा ही मॅच संपल्या लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं आहे अशी विनंती असेल. तुमचे सर्व स्पर्धेचे स्वयंसेवक अगदीच 4 रात्रीमध्ये अगदी फार अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. सातत्यपूर्वक ही स्पर्धा घडवण्याचं एकमेव कारण बऱ्याच वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न या नेरळ वांगणी विभागामध्ये आपण पाहतो. पहिल्यांदाच ही नाईट रणजी शृंखला अगदी स्वयंसेवक असतील, त्याचबरोबर आपण पाहतो स्पर्धेचे मुख्य आयोजक ओंकार पारदे असतील, त्याचबरोबर त्यांना रोहित कुरे असतील, किरण शेलार असतील, अगदी त्यांना पाठीशी फार मोठी साथ त्यांच्या माध्यमातून लाभली आहे. तर सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा करूया या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम स्वागत. फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक डीपवरना पोहोचले जात आहेत. बॉलवरती मिळते सिंगल. पुन्हा एकदा अगदी धावन संख्येचा अंतर काढलं जातं. या ठिकाणी आपण पाहतो बॅटिंग करत असताना की हनिया 11 सालोक संघ सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. येणारे 17 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 14 धावांची. 17 चेंडू 14 धाबा. अगदी सामना जवळपास हनिया 11 सालोक संघाने आपल्या बाजूने खेचलाय, परंतु येथून अजूनही वापसी केली जाऊ शकते गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा अबांतर चेंडू वाईट प्लस बन असं याही बॉलवरती मिळल्या जातील. त्यात 2 धाबा. चला दोन्ही टीम रेडी असेल. पिंपळी अर्थातच विनायकचा संघ असेल आणि त्यांना फाईट करेल गेटची वाडी. हा देखील सामना फार चांगला असेल. अगदी जो 10 फोलचा जो आपण लॉर्ड्स आहे त्यामधला हा पहिला सामना असेल, परंतु इथून मिड विकेटला क्लिअर करत चाललाय बॉल सीमारेखा पार, 4 रन. मच 16 मध्ये 8ची गरज आहे. 16 मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. अगदी सामना लवकर संपवण्याचा प्रयत्न आता केला जातोय. चांगला फटका, ताकद झोकली फटक्यामध्ये, परंतु लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच मिळेल, सिंगल मिळेल. 7 चेंडू 7 धाबांची गरज आहे 15 चेंडूंमध्ये. खऱ्या अर्थाने सामना आता इथून आपण पाहतोय की अन्या 11 सालोक संघ पूर्णपणे आपल्या बाजूने आज सामना फिरवण्याचा प्रयत्न केला जातो. सिंगल डबल एखादा मोठा फटका मध्येच चांगली बॅटिंग चालू आहे. क्रॉस बॅटना या ठिकाणी सफल होऊन केलं. लॉंग स्टॉप रिझनला बॉल चाललाय गोलीचा वेगानं सीमारेखा पार, 4. थँक्यू सो मच. 3 धाबांची जी गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. बॉल सरळ केलेत विज झोन मध्ये लॉंगअप आणि लॉंगअपचा मधोमध आणि या बॉलवरती मिळली जाते सिंगल धाव. 13 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. आयोजकांचा वेल देखील या ठिकाणी वाचवलाय. या सामन्यामध्ये आपण पाहतोय आणि या 11 सालोक संघानं कारण 2 षटकामध्ये अगदी सामना संपवण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर पाहायला मिळतोय.
शॉर्ट पिच होता, बुक करायचं होतं, लाईन चेक करावी लागेल. इट इज वाईट बॉल. स्कोर इज लेबल. सामना आता टाय झालाय, परंतु एका धावसंख्येची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. आणि या 11 अर्थातच सालोक संघाला आपण पाहतोय फार चांगली बॅटिंग झाली, गोलंदाजी देखील भरपूर चांगली राहिली होती. त्यामुळे इथून कदाचित आज सामन्यामध्ये एक सन्मानदायक टोटल जरूर बनवलं होता, परंतु अगदी त्या आव्हानाला 2 षटकामध्ये इथून संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. 13 मध्ये एका धावसंख्येची गरज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती तयार, परंतु इथून पुन्हा एकदा बीट करत चाललाय फलंदाजाला आणि अजूनही वेट करावं लागेल. 12 मध्ये 1 धावसंख्येची गरज. वेट करतोय गेटाची पाडी संघ, वेट करतोय पिंपळूण संघ. दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये असतील. थोड्या पहिल्यातच अगदी दोन्ही साईडनं चांगले खेळाडू आपल्याला दोन्ही संघामध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही त्याच ताकदीचे संघ आहेत. बॅटल फार चांगलं रंगणार आहे. थोड्या वेळातच आपण दोन्ही संघाला इन ऍक्शन मध्ये पाहू. चला जास्त वेळ खर्च करू नका. बॉलिंग ट्रॅक वरती सध्या पाहायला मिळेल चिनूला आपण पाहतोय स्क्रीन वरती. बॉलिंग साठी तो सज्ज झालाय. 12 मध्ये 1 धावसंख्येची गरज. ऑन साइडला खेचून मारलाय. एक्स्ट्रा कव्हर वरून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 38 सर्कल मध्ये चेंडू अडवला, परंतु इथून सामना जिंकलाय आणि या 11 सालोक संघानं. आणि इथून सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय तो अर्थातच बाल दिगंबर